मंडळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालेल्या दोन बड्या नेत्यांच्या भेटीची. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. ही भेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची. ही भेट आता राजकीय वर्तुळात इतका चर्चेचा विषय ठरतीये की या भेटीमुळं शरद पवार गट आता भाजपाबरोबर जाणार का, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप दोन्ही पक्ष विलीन होणार का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आता या बैठकीचा नेमका अर्थ काय? एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगर नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का? शरद पवार नेमका कोणता डाव खेळतायत? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे आज सकाळीच वेगवेगळ्या माध्यमांनी वृत्त दिलं की शुक्रवारी मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाली आणि ही त्यांची भेट साधीसुधी नव्हती. तर या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जर माहितीत सामील झाला तर पक्षाला काय भूमिका, काय जबाबदारी मिळू शकते यावर सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. आणि यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील आणखी एका वरिष्ठ नेत्याशी स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आणि याचं कारणही तसंच आहे. कारण अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात होती. दोन्ही गट एकत्र आले तर एनडीए सोबत जाणार की इंडिया आघाडी सोबत, यावर उलट चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर हा विषय मागे पडला. पण आता या नव्या भेटीमुळे तीच चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे आणि यावेळी अँगल थोडा वेगळा आहे. आता प्रश्न आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट स्वतंत्रपणे महायुतीच्या दिशेनं जाणार का? म्हणजे आता याच पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावेळेस सुनील शेळके यांच्यासारख्या नेत्यांनी उघड दावा केला होता की रोहित पवार दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले आहेत आणि ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी स्वतः या चर्चांचं खंडन जरी केलं असलं तरी पक्षांतर्गत अस्वस्थता उघडी पडलेली दिसून येते. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात खरंच दोन गट पडलेत का? एक गट काँग्रेसमध्ये विलीन होण्यास इच्छुक आहे तर दुसरा गट, ज्यात जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर येत आहे, तो महायुतीच्या दिशेनं झुकतोय. सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा कल हा पूर्णपणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे. रोहित पवारांनी गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी थेट काँग्रेसमध्ये विलीन व्हावं किंवा काँग्रेसशी एकनिष्ठ राहावं असा हा गट आहे, ज्यांना भाजपसोबत जाणं अजिबात मान्य नाही. तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आणि पक्षातील आमदारांचा एक मोठा वर्ग आहे, ज्यांना काँग्रेसमध्ये स्वतःचं अस्तित्व दिसत नाहीये. एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रात आधीच अनेक राजकीय भूकंप होत आहेत. अशा वेळी सत्तेत राहूनच आपलं राजकीय अस्तित्व आणि संघटन वाचवता येईल असं जयंत पाटलांच्या गटाला वाटतंय. म्हणूनच ते थेट विनोद तावडेंशी संवाद साधत असल्याचं माध्यमांचं म्हणणं आहे. आता जर खरंच असं असेल तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचं भवितव्य काय आहे, हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. आता या सगळ्या चर्चेदरम्यान जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय म्हटलं हे पण समजून घेणं महत्वाचं आहे. जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांची भेट झाल्याचं मान्य केलंय, पण खरं त्यांनी स्पष्ट केलंय की ही भेट पूर्णपणे अनौपचारिक होती आणि यात कोणताही ठोस राजकीय निर्णय झालेला नाहीये. आता जयंत पाटील यांचं हे स्पष्टीकरण खरं मानायचं की यामागे काही आणखी मोठं दडलंय, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण राजकारणात असं म्हणतात, दुराशिवाय आग लागत नाही. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या दोन नेत्यांची भेट होते तेव्हा त्यामागे काहीतरी नक्कीच घडत असतं. आता विनोद तावडे यांच्यासाठी ही भेट काय दर्शवते? तर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत आणि पक्षांतर्गत रणनीती आखण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. जर भाजप खरंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे महायुतीचं संख्याबळ आणखी वाढवण्याचं मोठं राजकीय पाऊल ठरू शकतं. आता या सगळ्या घडामोडींमध्ये एक प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातोय, तो म्हणजे शरद पवार नेमका काय खेळ खेळत आहेत किंवा त्यांचा काय डाव असेल. कारण मंडळी, शरद पवार यांचं राजकारण हे नेहमीच बुद्धिबळाच्या पटासारखं राहिलंय. समोरचा पुढची चाल काय खेळणार हे कळेपर्यंत ते स्वतःचं पान उघडं करत नाहीत. आता विचार करा, जयंत पाटील जे त्यांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, ते भाजपच्या वरिष्ठ नेत्याला भेटतात
आणि याबद्दल शरद पवार यांच्याकडून ना कोणतं स्पष्टीकरण येतं, ना कोणती नाराजी व्यक्त होते. ही शांतता सुद्धा तितकीच बोलकी दिसून येते. त्यासोबत राजकीय विश्लेषकांच्या मते याकडे 2 पद्धतीने बघता येईल. एक शक्यता अशी, की शरद पवार यांना स्वतःच्या पक्षातील घडामोडींची पूर्ण कल्पना आहे आणि ते जाणीवपूर्वक जयंत पाटील यांना अशा भेटीगाठी घेऊ देत आहेत. म्हणजे भाजप आणि माहितीच्या गोटातील हालचाली टिपता याव्यात आणि गरज पडल्यास स्वतःसाठी सौदेबाजीची ताकद वाढवता यावी, हा त्यांचा हेतू असू शकतो. आता दुसरी शक्यता अशी आहे, की पक्षावरची पकड आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि जयंत पाटील यांच्यासारखे नेते स्वतःच्या पातळीवर भविष्याचा विचार करू लागलेत आणि शरद पवार यांना ते थांबवणं अवघड जातंय. त्यात आपल्याला हेही विसरून चालणार नाही, की अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणाचं संपूर्ण गणितच बदललंय. एकीकडे अजित पवार गटात नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटातही आता पुढे कोण हा प्रश्न हळूहळू डोकं वर काढतोय. अशा वेळी जयंत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ अनुभवी नेता जर स्वतंत्रपणे पावलं टाकत असेल, तर शरद पवार यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. त्यात काहींचं असंही म्हणणं आहे, की ही सगळी शरद पवार यांचीच खेळी असू शकते. कारण पवार साहेबांचा एक जुना पॅटर्न आहे. स्वतःच्या पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या दिशेनं संपर्क साधून देणं आणि शेवटच्या क्षणी स्वतः निर्णायक भूमिका घेणं. 2019 सालच्या घडामोडी आठवा. शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच कळलं नव्हतं, की पवार नेमकं काय करणार आहेत. त्यामुळे आताही जयंत पाटील यांची भेट म्हणजे पवारांच्या संमतीशिवाय घडलेली घटना आहे, की हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे, हे सांगणं सध्या तरी घाईचं ठरेल. बाकी मंडळी, राजकारणात कोणतीही भेट अनौपचारिक नसते हे सुज्ञांना सांगायला नको. विशेषतः जेव्हा ती एका 5 स्टार हॉटेलमध्ये गुप्तपणे आणि 2 विरोधी गटातल्या बड्या नेत्यांमध्ये होते. त्यामुळे खरा प्रश्न हा नाहीये, की भेट झाली की नाही. खरा प्रश्न हा आहे, की या भेटीनंतर पुढचं पाऊल कोण उचलणार? जयंत पाटील स्वतःचा वेगळा रस्ता निवडणार का? की शरद पवार शेवटच्या क्षणी सूत्र स्वतःच्या हातात घेणार? हे येणाऱ्या काळात सगळं स्पष्ट होईलच. बाकी तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार गटाचं भवितव्य काय असेल? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.